या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या आपणच पुढे नेल्या पाहिजेत. कारण हे सगळं मी आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला सांगत असताना 15 दिवसापूर्वी जे मी मराठवाड्यात फिरलो, मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तसं गेल्या वर्षी महाराष्ट्रभर आपत्तीच आली. म्हणजे एवढा पाऊस पडला की यापूर्वी म्हणजे मराठवाड्यातले साधारणतः 70-80-90 वर्षाचे शेतकरी मला सांगत होते की एवढा पाऊस आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. एवढा पाऊस आला म्हणजे काही ठिकाणी नदीच्या पात्रातून पाण्याचे लोटच्या लोट जे आले ते जमिनीच वाहून गेल्या. म्हणजे घरदारं वाहून गेली, जमीन वाहून गेल्या, जमिनीवरचे माती वाहून गेली, खडक सगळे गोटे हे सगळे वरती आले. आणि मग अशा परिस्थितीत शेतकरी विचारायला लागला की खायचं काय. मग त्यांना धीर देण्यासाठी जो काय मी फिरलो आणि शेतकऱ्यांना मी सांगितलं तुम्ही बोला तुमचं काय म्हणणं आहे. तर त्याच्यात एक महिला उभी राहिली आणि उद्वेगाने बोलली. ते सगळ्या परिस्थितीचं तिने वर्णन केलं आणि तिने सांगितलं की असं म्हणतात की मुलींना फुकट शिक्षण आहे, पण माझ्या मुलींना तिकडे शिकवायला गेलं तर त्याच्यासाठी फी भरायला लागते. आमच्या घरामध्ये आता काय नाहीये, शिकायचं कसं, मला मुलीला शिकवायचंय. म्हणजे ती उद्वेगाने बोलत होती, डोळ्यात पाणी पण होतं, एक राग पण होता, उद्वेग पण होता, शल्य पण होतं. आणि मग आपण एक हे केलं की त्या महिलेच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण शिवसेनेने घेतली. आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना बोलवलं, म्हटलं ताई शांत व्हा, आता चिंता मिटली ना. तर त्या पुढे म्हणाल्या साहेब. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.